नमस्कार, मी प्रियंका, ऑनर ऑफ द स्वामी समर्थ आर्ट क्लब अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. रमणे कणे कणे तो वास, प्रत्येक श्वास, प्रत्येक स्पंदनात जो जाणवतो तोच खरा राम आहे. सद्गुणांचा सर्वोच्च अवतार, मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्येचा राजा, सत्यवचनी, संयमी, नम्र असे भगवान विष्णूंच्या 10 अवतारांपैकी 7वा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम. आज रामनवमीचा पवित्र दिवस, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी, दुपारी 12 वाजता झालेला तो दिव्य असा जन्म. या हिंदू संस्कृतीत रामकथा ही केवळ चरित्र नाही, तर त्या प्रत्येक व्यक्तींच्या मनात वसलेला तो अखंड प्रवाह आहे. तर ही आहे जीवन जगण्याची एक प्रेरणा, एक मार्ग, एक आदर्श. राम म्हणजेच श्रद्धा, सत्य, अंतर्मनातील शांतता. राम म्हणजे संकटांनाही न डगमगणारी ताकद, नात्यातील पवित्रता. आणि म्हणूनच आज या पवित्र दिवशी मीही माझ्या घरात भक्तिभावाने तयारी केलेली. सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केलं, प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली, प्रेमाने स्वयंपाक तयार केला, नैवेद्याची तयारी केली. नैवेद्याला शेवयाची खीर, भेंडीची भाजी, कैरीची डाळ, पन्ह, श्रीखंड, त्याहीपेक्षा अधिक गोड तो म्हणजे मनातला राम. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं आणि सुंदर रांगोळी काढली. त्या रांगोळीतही रामाचंच रूप उमटलं जणू. प्रत्येक रंगात राम विराजमान झाले होते. दाराशी तोरण बांधलं, दिवे लावले, फुलांची सजावट केलेली, सुंदर सुगंधित धूप आणि मंत्रांचा गजर. सगळं काही एकदम राममय झालं होतं. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण असो किंवा गोस्वामी तुलसीदासांनी रचलेलं रामचरित्रमानस असो, प्रभू श्रीराम खरं तर प्रत्येक मनात घर करून बसलेले आहेत. आपल्या हिंदू वर्षालाही ह्याच दिवसांपासून सुरुवात होतो. तो चैत्र महिन्याचा शुभ स्पर्श, आकाशात उंच भरारी लावलेला हा भगवा ध्वज मनात नवीन संकल्प, नवीन उमेद आणि नव्या वाटचालीचं गूढ करत आनंददायक स्वागत करतोय. राम म्हणजेच एक पर्व नव्हे, तर राम म्हणजे एक प्रवास आहे. बाहेरच्या अयोध्येतून आतल्या अयोध्येपर्यंतचा, शांत पावलांनी स्थिर श्वास घेत आणि न संपणारा प्रवास. रामासारखं आयुष्य जगणं खूप कठीण आहे, पण त्याच्या एका गुणांना जरी आपण अंगीकारलं ना, तरीही आपलं जीवन धन्य होईल. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.